सारखा पुढे आलो. हरी हरी राम सुख झाले
सोहा माधव बरवा सोहा माधव कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण नेनाते करी माझे मन जाणूने नेनाते करी माझे मन जाणूने नेनाते करी माझे मन जाणूने नेनाते करी माझे मन तुझी जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमार जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमार जय गोपाल कुमारी जय गोपाल कुमार जय गोपाल कुमारी गोपाल कुमार जय गोपाल कुमारी 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 गोपाल कुमारी गोपाल कुमारी जाणूने नेणते करी माझे मन जाणूने नेणते करी माझे मन जाणूने नेनाते करी माझे मन जाणूने नेनाते करी माझे तुझे प्रेम कोण देवोनिया
देवोनिया तुझी प्रेम पुन्हा देवोनिया जाणून नेण दे करी माझे मन तुझी प्रेम देवी मग असे व्यवहारी व्रत जेवी जगात पत्र ऐकून नायके निंदा तुझी काही जेवी का म्हणे योगीरा देखून न देखे प्रपंच हा दृष्टी स्वप्नीचे असुचे तुका म्हणे ऐसे जागे हा बातून करणे जोशीन वाटत असे मग मी असे व्यवहारी करत जेवी जळात पद्मोत्र विठाल जाणून घेणे करी माझे मन
तुझी प्रेम पुन्हा देऊया मग मी असे व्यवहारी व्रत जेवी जळात पद्मपत्र प्रस्तुत सेवेसाठी हा घेतलेला अभंग श्री क्षेत्र देवनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. महाराष्ट्राची सरस्वती इंद्रायणी नदी मी नेहमी सांगतो आणि या नदीच्या काठावर दोन महान संत जगद्गुरु तुकोबार आहे आणि ज्ञानोबार आहे. ज्याप्रमाणे इंद्रायणी नदी पश्चिमेकडून पूर्वेकडे आली त्याचप्रमाणे पूर्वेकडून एक नदी वाहत आहे. आपण मळ भाग्यवान आहे त्या नदीकाठी जन्माला आलो आणि त्यातल्या त्या आपली चिंबळे आणि मोशी शेजारी गाव केळगाव टोळगाव लोकांनी जावं नदीत पाणी प्यावं इतकं स्वच्छ. हो वैशाखाच्या महिन्यात कुठं पाणी नाही लोकांनी जिरे घ्यावे आणि तिथून मग ते पाणी आणावं. आणि असे मोशी आदर्श गाव वाखाणण्याचं वेळ मी स्तुती करीत नाही वस्तुस्थिती सांगते. पुण्यापासून एक 24 किलोमीटरवर 23 किलोमीटरवर अगदी रोडवरच एक व्यापारी पेठ म्हणायला हरकत नाही. इतर गावाच्या अगोदर विकसित गाव झालं ते मोशी. पुण्याजवळ रोड जवळ आसपासच्या गावाला ट्रक वगैरे काही नव्हत्या. मग इथले दोन मुंडेकरी एक विष्णू ओझरकर आणि हजार्या यांच्या ट्रक आजूबाजूच्या गावाला यायच्या. हे कांदे भरून द्यायचे आणि तिकडून सुरक्षित ते पैसा त्या शेतकऱ्यांना आणून द्यायचे. बरं का एरवी त्या काळात मुंबईला जाणं म्हणजे फार अवघड कठीण. खिसे कापले म्हणजे आपण वर्षभर काम करायचं आणि कांदे घेऊन जायचं आणि तिकडून खिसा जर कापला तर मोकळ्या हाताने परत यायचं. पण इथले जे लोक दोन आहेत ना सुरक्षित पैसे आणून देत होते शेतकऱ्यांना. विठाल सर्व कला जोपासल्या गावाने. मग तालमी असतील भजनी मंडळ असेल वाखाणण्याजोगरे. आता हा सप्ताह अभ्यास कितीतरी दिवस चालू आहे. किती वर्ष माहिती नसेल अभ्यास चालू आहे. अनादी कालापासून म्हणायला हरकत नाही. आज तागायत चालू आहे त्याला अखंड कारण नागेश्वरांची श्रद्धा. भंडारा जवळ तो मोशी जगात नाही असं भंडारा म्हणे. आम्ही सरवडीला बैठका बघायचो आणि जेवायला इथे यायचं. एकच पंगत एकच वाडी पण पोटभर जेवण वाढीचे विठाल. त्या श्रद्धेपोटी आज तो वेळा 91 लाखाला गेलेला. वाखाणण्याजोगरे का श्रद्धा परमार्थात श्रद्धा पाहिजे. आज मी मागणी पर आपण घेतलेलं आहे. आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या दिवशी मंगल असतं
शेवटी काला असतो. आजचा शेवटचा दिवस आहे, म्हणजे 9वा दिवस आहे. आणि हा 9 आकडा फार महत्वाचा आहे बरं का. आजकाल लोक आपल्या गाडीला, कारला म्हणा, मोटरसायकल म्हणा, 9 अंक घेतात, पैसे देऊन घेतात. त्यातलं गणित त्यांना माहिती नसेल. 9 अंक हा स्थिर आहे. 9 अंक स्थिर आहे. तुम्ही पाडा मोठा नावाचा 9 एके 9 9 दुने 18 8 आणि 9 9 त्रिक 27 7 आणि 2 9 9 चौक 36 6 आणि 3 9 9 5 45 5 आणि 4 9 सक 54 5 आणि 4 9 7 63 6 आणि 3 9 8 72 7 आणि 2 9 9 81 8 आणि 1 आणि 9 10 90 9. इतर कोणाचा तुम्ही कमी अधिक आहे. तसं श्रीराम जे आहे त्या राम अक्षरात सुद्धा 9 अंक आहे. त्यांचा जन्म पण 9वीत आहे. आपलं पंचायत सुरू होतं पाडव्याला. कृत त्रेता द्वापार आणि कली 4 युग आहेत. कलियुगाची वर्षे 4,32,000 4 आणि 3 7 आणि 2 त्याची बेरीज करायची. आणि कलीच्या पाठीमागे झाला द्वापार युग 8,64,000 8 आणि 7 14 14 आणि 4 18 परत 8 आणि 1 त्याच्या मागे झाला त्रेता युग. श्रीराम जन्मले 12,96,000 त्याची बेरीज करा. 2 आणि 1 3 9 3 12 12 6 18 8 आणि 1 त्याच्या पाठीमागे झाला. सर्व अंक सारखे जातात. त्याची बेरीज केली तरी परत 9 येते. असं हे ज्योतिषशास्त्र आहे. विठाल मी भाग्यवान समजतो. 9 असं कीर्तन हो. इथले संयोजक आणि गावकरी दरवर्षी महाराजांचं कीर्तन ऐकायचं. परत 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 तेच असं काही गावातली असतं. पण इथं जी भक्ती आहे ती आवडीची भक्ती आहे बरं, आणि श्रद्धेची भक्ती आहे. ते परभणीकर गुरुजी सांगतायत आवडीची भक्ती, निवडीची भक्ती, विधीची भक्ती आणि सवडीची भक्ती. निवडीची भक्ती कोणता महाराज आहे तो असला तरच जायचं, निवडीची झाली. सवडीची भक्ती सवड झाली विधीची. आमचे वडील करीत होतो म्हणून आम्ही करतोय. त्याला म्हणायचं विधीची आणि आवडीची भक्ती. विधीची भक्ती फलद्रूप होत नाही, सवडीची भक्ती टिकत नाही आणि आवडीची भक्ती सुटत नाही. विठ्ठल म्हणून भक्ती मार्गात श्रद्धा आणि चित्त पाहिजे बरं. मन, बुद्धी आणि चित्त. कोणतीही कला जर असेल, कला, बुद्धिमत्ता आणि सातत्य या 3 गोष्टीची आवश्यकता असते. आता हे मृदुंग वादक आहे, कला आहे त्यांच्याकडे. सर्वांना जमत नाही ते, सर्वांनाच गायला जमत नाही. ती कला आहे उजत आलेली आहे. कला आणि सातत्य पाहिजे सतत. जसा पाठ पाण्याचा तो वाहत असतो सतत. जर खंड पाडला तर गावात गोष्ट त्याच्यात. म्हणून कोणत्याही गोष्टीला सातत्य लागतं आणि थोडी बुद्धिमत्ताही पाहिजे. विठ्ठल म्हणून जगातून दुखवणार आहे. व्यवहारातच राहायला सांगतायत. आई तो गणारी स्वकष्टा जिथे मिळेल व्हावा तोची ग्रास आपण आपल्या कष्टाने मिळवलेला जोग असेल तोच आपण घ्यायचा. म्हणून व्यवहार करणं अगत्याचं आहे.
तो केलाच पाहिजे. पण तो करीत असताना कसं राहायचं हे आपण समजून घेतलं पाहिजे. ते जर समजून घेतलं नाही तर सुखदुःखाचे डोळे येतात. प्रत्येकाला सुखदुःख येत असतं. कधी अनुकूल परिस्थिती असते, कधी प्रतिकूल परिस्थिती असते. पण अनुकूल परिस्थिती आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये कसं राहायचं हे संत आपल्याला शिकवतायत. सगळ्यात असं अनुकूल परिस्थिती नाहीये. कधी प्रतिकूल परिस्थिती ती एखादा श्रीमंत असेल, एखादा गरीब असेल. वो संतांचं जीवन पाहणा ज्ञानोबा आहे वाळीत टाकून भ्रष्ट अवस्था. जगद्गुरु तुकोबर आहे विपन्न अवस्था. केळीवर नारळी, चुलीवर हरळी, घरात चंद्रमौळी पूर्वी खळखळीत होते. खयावर घागरे ठेवायची पाणी प्यायला आणि त्या घागरीवर आपला नारळ फोडलेला असतो ना त्याची करवंटीवर ठेवायची. चोरून यायला नको, घासायलाही नको, खराबही व्हायला नको. केळीवर नारळी, चुलीवर हरळी, घर चंद्रमौळी अशी विपन्न अवस्था. पण संत एकनाथ महाराजांकडे पाहिलं तर संपन्न अवस्था. बरोबर काही कमी नव्हतं. होती ऐकायला आले लोकांना वाटी वाटी साखर. दररोज पूर्णाच्या पोळीचं बेत जेवायला नाथांनी आणि गिरजेनी तूप वाढवलं. अशी नाथांची संपन्न अवस्था. हे बाह्य जीवन तिघांचं, पण अंतर्जीवन जर पाहिलं तिघांचंही सारखंच. म्हणजे बाह्य जीवनात सुखदुःखाचे आघात होतील, पण अंतःकरणात आघात होऊन द्यायचे नाही. हे तिन्ही संतांच्याकडे आपण पाहतो. तुम्ही तिघांचाही आनंद सारखाच बरोबर. आनंदुरे हरी आनंदुरे सभा ही अभ्यंतरी अवघा. कोण म्हणताय आणि नाचराय म्हणताय अवघे चित्र लोक्य. अवघे चित्र लोक्य आनंदाची आता. 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 चरणी जगन्नाथा चित्ता केली. चरणी जगन्नाथा चित्ता केली. चरणी जगन्नाथा चित्ता केली. चरणी जगन्नाथा चित्ता केली. अवघे चित्र लोक्य बापू जगन्नाथ काय जगन्नाथ. बापू जगन्नाथ काय जगन्नाथ. बापू जगन्नाथ काय जगन्नाथ. बापू जगन्नाथ. अवघे चित्र लोक्य आनंदाची आता. ज्ञानोबा आहे जेवढे आनंदी तेवढेच नाथराय, तेवढे तुकोबर आहे आनंदी. ते तर म्हणतायत भागळे गेला सिंह गेला अवघा झाला. म्हणजे बाह्य जीवनाकडे बघायचं नाही, अंतःकरण कसं आहे. अंतरण म्हणून अंतरंगीचे अधिकारी म्हटले. एखादी माणसं बाहेरून चांगली दिसते सगळी, पण आत काय काय करते म्हणा. बरी नायकी नारायणा करू नये त्याची करी विवंचना. नेऊ बतना रोज राडा रड. आपल्या जीवनातला रच्या पुढचा ड संपुष्टात यावं. जो भक्ती मार्गात येते आणि तर रडच नाही. सुख दुःखाला कारण कोण आहे तर
महाराज भागवतात सांगतात सुख दुःखाला दुसरं कोणी नाही ते आपलं मन आहे. आई नाही, वडील नाही, घर नाही, दार नाही, शेजारी नाही, पाजारी नाही, कोणी नाही, उन्हाळा नाही, पावसाळा नाही, हिवाळा नाही. नवे नवे गुरु शनी हे पण नाही. आपण उभीच दुसऱ्यांना दोष देतो, पण सुखा दुःखाला कारण नाचराय म्हणताय आपलं मन आहे. एक घडलेली घटना. मी एसटी वर्कशॉपमध्ये नोकरीला आहे. माझा मित्र पगार झाला आणि त्याने आपलं बेळ लाडू घरी खायला नेले. सुशिक्षित बरं का, शिकलेला, पण त्या पुढ्याला टाचणी मारतात. मग संध्याकाळी त्याने ती भेळ खाल्ली त्या बाईने आणि तिने भेळ खाल्ली. पण ती शेव कडक होती ना, ती तिच्या नगड्यात कोणतीही तिला वाटलं टाचणीच गेली. जरा लक्ष देऊन ऐक. तिला काय वाटलं, टाचणी पोटात. आता काय करायचं, झालं ना 2 दिवस तिचं पोटच दुखायला लागलं. मग पती राजाला बोलली. मी चांगल्या डॉक्टरकडे गेले. डॉक्टरने तपासणी केली, फोटो काढले, सर्व काही पाहिलं. ते म्हणले काहीच नाही, पण पोट काय राहिलं. आता काय करायचं. दुसऱ्या डॉक्टरकडे गेले, तीच परिस्थिती. तिसऱ्या डॉक्टरकडे गेले, तीच परिस्थिती. मग एका डॉक्टरची जाहिरात झाली होती. त्या डॉक्टरकडे त्याने आपल्या पत्नीला घेऊन गेला. आपल्या इथे एक डॉक्टर होते बघा, त्या खेड मास्तरकडे राहत होते. तुम्ही लोकांना माहिती असेल, ते आमच्याकडे पण सायकलवर यायची बरं का. म्हणतात बा ते दोन इकडचं बघत होता. काय गुन्हे यायचं आपल्याला, काय गुन्हे आले शिकायला. त्याप्रमाणे त्या डॉक्टरला गेले. त्या डॉक्टरने तपासलं, आहे म्हणला. टाचणी तेवढ्यात तिला बरं वाटलं. तिच्या जीवाला इतक्या दिवस घाबरली होती, पोट दुखत होतं, पण तिच्या जीवात जीव आला. बघा त्या बाकीच्या डॉक्टरला काहीच कळत नव्हतं. मी म्हणत होते ना, टाचणी माझ्या पोटात गेलेली आहे. काय मग त्याने आपल्या गोळ्या काढल्या आणि तिला दिल्या. एक 8 दिवस ह्या गोळ्या घ्या आणि नंतर आपण 8 दिवसांनी ऑपरेशन करून काढा. परत ते दोघं नवरा बायको डॉक्टरकडे आले आणि ऑपरेशन करायचं. तर ऑपरेशन वगैरे त्यांनी थांबवलं. तर जास्त असं तर ऑपरेशन करायचं, थोडक्यात होत असेल तर कशाला ऑपरेशनवर पैसे घालवायचे. त्यांनी पहिलंच एक मोठा तो टब घेतला, त्याच्यात पाणी ठेवलं, त्या पाण्यात टाचणी टाकून ठेवली आणि तिला उलटीच औषध दिले. काय तर 2 मिनिटाचं काम औषध तिने मोकली आणि तिला ते चिमटेने आपले त्याने जानबार करतात तसं जरा ढवळून काढ. बघा म्हणली, मी इतक्या दिवस सांगत होते हेच करे डॉक्टर. सांगायचं तात्पर्य सुख दुःखाला कारण आपलं मन. आपण कोविड मध्ये आता जगलो, काही लोक भीतीने गेले बरं का. जास्त करून लोक भीतीने गेले. साप चावला ना, माहिती नसेल ना तर त्याला पाहून ते विचळत नाही, पण त्याला जर कळलं ना त्याला जास्त चढत, त्याला भीती म्हणून संत आपल्याला निर्भय
पण अभय दान केले संती कल्पांती विठ्ठल आणि म्हणून जगद्गुरु तुकोबार आहे अभंगाच्या पहिल्या चरणाचा त्याच्यासाठी तुझी प्रेम करून दे म्हणजे वर्म काय आहे ते वर्म मला सांग मग मी या व्यवहारात व्यवहार केलाच पाहिजे व्यवहारात सुख दुःख तोटा लाभ हे कसं सहन करायचं म्हणून संत जीवन जे आहे आपण बारकाईने पाहिलं पाहिजे आपण सर्व अभंग म्हणतो पण त्या अभंगात गेले पाहिजे तुमचा महाराज म्हणताय हरिपाठ जेवढा पाठ चांगला सुसुर गाणारा असावा आणि त्याच्यातील जर अर्थ कळाला तर द्विगुणित आनंद होतो हरिपाठ शास्त्र जे आहे आपण त्याच्यात आत गेले पाहिजे आता आपण सकाळी हरिपाठ घेतो संध्याकाळी घेतो पण प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे वेदांतात कर्म मार्ग आहे उपासना मार्ग आहे आणि ज्ञान मार्ग आहे ज्ञानाला अधिकारी लागतो काय पण भक्ती मार्गाला सर्वजणे यारे यारे हे लहान यारे यारे लहान जाती भराती नाही
भक्ती मार्ग सोपा आहे. कर्म मार्ग दुसरं आहे. ज्ञान मार्ग ही अवघड आहे. योग मार्ग तर त्याच्यापेक्षा अवघड आहे. मग कर्माची सुधारणा सांगितली. निश्चित कर्माचा त्याग आणि विहित कर्म करायचं. काय झालं? पावसाळ्याचे दिवस होते आणि मोठा साहेब मोठी कार मला लागायची आणि त्या कारमध्ये आणखी दोघं तिघं बसलेले होते. रस्त्याची कार चालली पण मध्ये मोठा चिखल होता. त्या चिखलामध्ये त्यांची कार रुतली. पाठीमागं घ्या पुढं घ्या तशी तशी ती आणखी काढत गेली. जवळ काय पेट आहे त्या काढायची कशी. 4 लोक आग्रा बसली होती. पोरं होते चांगले तगडे होते. जवळ आले आणि त्यांनी पाठीमागून धक्का दिला आणि गाडी पुढे काढली. आता तो माणूस खुश झाला म्हणाले आज इथं गुंतून पडला असतो. तुम्ही आलात फार चांगलं झालं. त्याने लगेच खिशात हात घातला आणि प्रत्येकाला 500-500ची नोट दिली. थोडे खुश झाले एकदम. बघा लक्ष देऊ नाही का. थोडे खुश झाले पण हा कारवाला जो होता ना तो जरा त्यांना विचारपूस चौकशी करीत होता. तुम्ही चांगलं काम केलेले. आज मला इथं थांबावं लागलं असतं. आज तुमच्यामुळे मी इथून बाजूला बाहेर निघालो. काय करता तुम्ही? काय ना अशी दुसरी कोणाची गाडी होती ती गाडी आम्ही बाहेर काढतो. त्याची आम्हाला पैसे देतात. हो पण आता पावसाळा आहे. पावसाळ्यात रस्त्यात चिखल आलेला आहे. उन्हाळ्यात चिखल होत नसेल उन्हाळ्यात काय करता तुम्ही? उन्हाळ्यात काय करता? त्यातील एक काय म्हटला बरोबर सदस्य शेती तिथे एक बियाण दे पाहणं घेतो आम्ही आमच्या रात्रीचं पडतो सगळं चिखल करतो. याला निश्चित कर्म म्हणावं. पाप काय आपल्याकडे पुण्य झालं नाही तरी चालेल पण पाप करू नका. पुण्य आपोआपच घडत असतं होत असतं. तुझ्या आपल्याला भक्ती मार्ग सोपा भक्ती मंत्र प्रवृत्त सोपा पुण्य लागवे द्या पापा येणे दावी कृपा सोपा सोपे आहे चित्त साह्य ते चित्त लागायचे. हरिपाठ पाहा तुम्ही. हो जाणी नेहमी भगवंती नाही हरि उच्चारणी पाहिजे. नारायण हरि उच्चार नामाचा ते जे कधी काळाचा आपण सर्व हरिपाठ पाहायचा. समबुद्धी घेता समान श्री हरी
सर्वांना सारखं भाव शम धमावली मग सर्वा विटीराम देहादेही एक सूर्यप्रकाश ज्ञानदेवा चिठ्ठी हरिपाठ नेमा वैकुंठ मोठी घरं केली सर्वत्र वैकुंठ केले अशी हरिपाठाची प्रथम सांगितलं देवाद्वारे दुर्गा महाराज म्हणतात पुजाऱ्यांच्या पिढ्या पिढ्या देवाच्या लोकांना देवाच्या द्वारात उभं राहणं म्हणजे नेमकं काय जरा आपल्या आळंदीच्या मंदिरात चला मानाने आपण इथे या जगद्गुरु तुकोबाला म्हणा एक म्हणे मी चालीनं पण घरी उभा विटेवरी पाहायला तो आपण पण नकोला जातो शरीराने मन मात्र घरी जसं माऊलीच्या मंदिरात जा महादेवाला गेले पुढच्या विना मंडपात या विना मंडपातून काळेच्या मंडपात या आणि माऊलीच्या समाधीवर मस्तक ठेवा ज्या वेळेस विना मंडपाचा असेल हे बाहेरचं द्वार आज गेलं आतलं द्वार तसं श्रवण मनन नवे नवे एकदम बहिरंग जो अगदी आहे गोपीचंद्र गोपीचंद्र ओठी तुळशीच्या माळा माळ पाहिली गंध पाहिला महाराज हे बहिरंग झालं पण अंतरंग देवाच्या द्वारात उभं राहणं म्हणजे श्रवणाला बसणं आता हे तुम्ही सगळे श्रवणाला बसलं हे पहिलं द्वार ज्ञानाचं त्याला श्रवण भक्ती म्हणावी श्रवण झाल्यानंतर मनन भक्ती घरी जाऊन परत त्याचं मनन करायचं मग निधी द्या जाणून घेणे कधी माझे मन तुझी प्रेम पूर्ण देऊया मग मी असेल व्यावहारी म्हणून संतांनी आपल्याला सोपा मार्ग काम करता करता हे करता येतं योग करायचं म्हटलं तर बसलं पाहिजे ज्ञानाला जाऊन बसलं पाहिजे ज्ञान ग्रहण करायचं म्हटलं तर पण आपला शेतकरी जो आहे तो पेरणी करता करताच गणपती म्हणतो प्रथम त्याचं नामस्मरण त्याचं चित्त एकाग्र असतं मी तर म्हणे शेतकरी जो आहे त्या शेतकऱ्याला योगापेक्षाही त्याचं मन एकाग्र असतं ज्यांनी पेरणी केली असेल त्याला कळेल आता हे ट्रॅक्टर आलंय पण पूर्वी जी पाढर होती त्याला तो बैल सरळ रेषेत चाललाय का बघायचा आहे ओटीतून मुडी घ्यायची चाऱ्यावर ठेवायची पुढे दुसरीकडे त्याचं मन जाते का हे का म्हणून शेतकरी मोठा आहे बरं का उदाहरण त्याचा व्यायाम पण होतो कडेला फाबर आवडी संपूर्ण उचलायचे त्याचं बियाणे बघायचे खाली काय होतंय का एका दिवसात 4-4 लिटर पेरणी करतो मी शेतकऱ्याचा अभिमानी
या विश्वात कष्टकरी जो असेल तो शेतकरी हो. त्याचे एकाग्र चित्त होते एकदम. बाकीच्या कामात बघा तुम्ही तर दुसरं त्याच्या चिंतात काहीच नाही हो. आणि दुसरं काय पाहिजे ते एकाग्र चित्त करायचं. कोणत्या संतांनी काम खाल्ले नाही. हा कोणताही संत घ्या सर्वांनी काम केलेले. कामानं ते काम काही म्हणा आम्ही वारीक तुझा गोरकुंभार हा तुम्ही त्याचं मूळ आलं सगळं काम टाकलं नाही काम सोडलं नाही. पण आपण बुवा म्हटलं की तो मोकळाच. ते आपल्याकडे म्हणे झाड कधी लावायला मोकळा. कधी म्हणतात रे पेरणी झाली का. मी ऐकले बरं का म्हणून पेरणी झाली की आहे की त्याला इथे झाड गण लावायला मोकळा. म्हणजे गण लावणारा जो असतो तो मोकळा असतो. आता उठाला नेमते कर म्हणजे कुठल्या प्रकारचा अहंकार येऊ नको. जाणून नेते कधी माझे मन म्हणजे काय सुख दुःखाला कारण मन आहे. मग मी असे व्यवहारी हो. त्यांनी संसारावर लाच काढली पण तू नव्हता पैसे जोडायला सांगितले. जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे उत्तमची गती तुळे कपावे उत्तम गोहील व्यवहार. मग मी असे व्यापारी बोलतात कसं उदाहरण जे बी जळात पद्मपत्र तळ्यात कमळाचं फुल आहे ते पाण्यात आहे पण पाणी लागून त्याप्रमाणे संसारात राहायचे पण त्याच्यापासून अलिप्त जनात राहायचे पण जनातून नसल्यासारखे आज आणि मग पुढच्या चरणात काही गोष्टी ऐकायला येतात चांगल्या वाईट. तिसऱ्या चरणात सांग अरे कोणी न आएगे निंदा स्तुती अरे कोणी न आएगे निंदा स्तुती गाई. अरे कोणी न
हा. असं आचरण करायला सांगतायत महाराज आपल्याला. ऐकूनही ऐकायला येणार. आपण जनात जाणार, वनात जाणार, घरात जाणार, लोक बोलणार जडे दिल्या घेतल्याचे. काही दिलं घेतलं तर चांगला म्हणे. मग मी ऐकेल पण नाही ऐकल्यासारखं. ऐकूनही निंदा स्तुती कुणी निंदा करेल, कुणी चांगलंही म्हणेल, पण मी कसा असेल देविका उन्मनी योगी रास. योगी ज्याप्रमाणे उन्मनी अवस्थेत असतो, जिथं मन नसतं, समाधी अवस्थेत तो तटस्थ असतो आणि झोपल्याला लगेच पडतो. बघा तुम्ही बसल्या जर झोप लागली ना, तो तटस्थ राहत नाही, तो पडतो. पण जो समाधीत आहे तो ताट राहतो. म्हणजे त्याचं मन उन्मन झालेलं असतं. जेविका उन्मनी योगी राहत. योगी ज्याप्रमाणे अवस्था बघतो ती अवस्था मी प्राप्त करून घेईन. जेविका हरिपाठात पुढे उन्मनी हा कशाने रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयासी लाभली सकल सिद्धी. याला म्हणाले ते पाठ आहे. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ. रामकृष्ण सुलभ आहे, सोपे आहे. रामकृष्ण नामी उन्मनी साधली. हो कुठे जायला नको, न लक्ष्मी साया जाव्या काढांतरा सुखे येतो घरा. हरिपाठ साधन आपल्याला सोपी सुलभ, पुढे अवघड वागणीतच पडू नये. ती उन्मनी अवस्था रामकृष्ण नामी उन्मनी साधली तयाची लादली सकल सिद्धी. सर्व सिद्धी त्याला प्राप्त होते. आणखी आपल्याला डोळे दिलेले, कानाने ऐकून ना ऐकल्यासारखं करायचं. आपण बाजाराला बसलो की दुसरा हवं म्हणतो राव आता याची डोळा मन लंपट आहे. मग हे डोळे की काय पाहायचं, कसं पाहायचं, जाऊ द्यायचं. देखो
हे पाहणारच. माणूस चाललाय तरी मागं वळून पाहतोच. हो, तो डोळ्याचा स्वभाव आहे. देखोने न देखी पाहणार, पण ते कसं ज्याप्रमाणे स्वप्नासाठी सृष्टी दिसते आपल्याला का तुम्ही म्हणता शांत झोप लागावी आणि स्वप्न पडावं. जागता आजोबाची तेची भावना भावीजे ते खेव देखीजे तेची स्वप्न. मुळात स्वप्नच पडू नये म्हणजे वृत्तीत काहीच नाही. काही माणसाला भूताचे स्वप्न पडत आहे म्हणायचं आमचं करण्यात त्याच्यात यायचे. व स्वप्नात देव यावा, स्वप्नात संत यावेत. आपण पंढरपूरच्या वारीला चाललोय, टाळांचे आवाज यावेत स्वप्नात. काय येऊन येत अंतःकरणाचा जर जो विषय असेल ते स्वप्नात येतात. भावी सांगताय जागता जव असीजे तेची भावना भावीजे देख खेव देखीजे तिची स्वप्न. मग स्वप्नात जे आपण पाहतो ते खोटं असतं. जागेच्या घर काहीच नाही. तसे हे पण आपल्याला महास्वप्ने आता दिसते. हे सुद्धा स्वप्ने देखोनी न देखी. प्रपंच हा स्वप्नीचे जेल्या असं होणं किती अवघड आहे. हे झालं पाहिजे. विठाला आपल्याला चांगली स्वप्न पडत आहे. चांगली स्वप्न पडावं म्हणून चांगलं पाहावं, चांगलं आचरण करावं, व्यवहार चांगला असावा. नाही तर पहा आता ते कानात मोबाईल लावते आणि एकटाच बोलत चालतो रस्त्याने. आता मोबाईल आहे पण पूर्वी सुद्धा लोक मोबाईल नसताना तो एकटाच बोलत चालायचा रस्त्याने. फार हात वर करतो. मी त्याने असं नको म्हणतो. काय गंमत आहे. तर कोण सांगते पण तो बोलत एक नातरे दृष्टांत देतात विषयी. जसा हा नाम सप्ताह चाललाय त्याप्रमाणे मोठा यज्ञ होता. यज्ञ आणि त्या यज्ञात तूप सतत धारकाचा जय अरे मधुर राहुळीचे गुरुजन येतात. तो तुरंगी चढे मनोरथा मग नाथू लागे उल्हास होता. सो कल्पिता नंतर सांगणार होतो बाबा. अगोदर त्याचा अर्थ सांगतो मग त्याचं सांगतो. तर पुण्याहून तू पाहायला पूर्वी ते मोठे माठ आणि ते एक सावकार होता तो. आणि तो माठ डोक्यावर त्याच्या दिला आणि रस्त्याने गाड्या वड्या नव्हत्या आणि तो माठ घेऊन रस्त्याने चालला. मालक पाठीमागे. पण आता हा मनोराज्य करायला लागला. रोज 2 रुपये त्या काळात बरं का. आज 1000 रुपये रोज आहे गावड्याला. पण 2 रुपये रोज ठरला त्याला आणि महिनाभर सतत वर्षभर यज्ञ करायचं होतं. आपण आता आहे 10 रुपये. पण त्यांनी ते तू आनंदी झाला की मला नोकरी मिळाली. रोज 2 रुपये. महिन्याचे किती झाले 60. 12 महिने किती झाले 960. 620. मग मी मोठा घोडा घेणार. आता बैलगाडीच्या पुढे पळवतात ना घोडे. तसा घोडा घेणार आणि त्या घोड्यावर बसणार. घोड्याचा नगम करणार. त्याला टाच मारणार. माठाला जे हात होते ते घोड्याच्या लगामाला गेले. हट केले असं वाटलं करून माठ खाली पडला. सगळं तो खाली मागे तो सावकार होता. हा दिवशी त्याने मुस्कारीत वाजवली. हो काय काय
त्याने काय उत्तर भय उडाला माझा घोडा मी त्याने काही करतो हे कुणीच्या मनानेच केलं सगळं. मनानेच उत्तर दिलं. हास्य पण म्हणून राज्य करतो. 500 एकर शेती ज्वारी पेरलेली आहे. हे एवढं एक एकर बाबा. 4-5 माळे टाकले होते त्या शेतकऱ्याने आणि त्याच्यावर त्याचे नोकर ठेवले होते. ज्वारी लागण करण्यासाठी आता तो शेतकरी श्रीमंत होता, इतका श्रीमंत होता त्याच्या पोटी सोन्याचे असे एवढे थोडे होते. त्याने अंगठ्या घेतल्या दागिने केले होते असे. जसं छत्रपती शिवरायांचं 50 मन सोन्याचं सिंहासन होतं. ते एकाने त्याचा अभ्यास केलाय आता ते नाही. त्या ब्रिटिश लोकांनी काय केलं ते वितळलं आणि त्याचे एवढे खडे करून दिले असं सांगतात. तसं त्या शेतकऱ्याच्या एका खोलीत असं ते गोष्ट ठेवलं सोन्याचे. ते असं लहान पोरगं हे गेलं त्या खोलीत आणि त्याने 2-4 ते खिशात घेतलेले सोने दिले बघ आणि आला इकडे आला ज्वारीच्या शेतात. ते शेतकरी पाकड हानीत होतं. त्यांनी गोपन मारून घेतली त्याच्याकडून त्याला मजुराकडून आणि त्याच्यात सोन्याचा खाडा ठेवला. गोपन फिरवली. सकाळच्या बारी सूर्यनारायण वर आले होते. तेवढं जमून ऊन पडलं होतं. 7:30 टाइम असेल आणि त्याने अशी गोपन मारली पाऊल वाटेली. एक माणूस चांगला होता आपल्या घरी पीठ मागणारा खाटकीन त्याच्या पाठीचं जवळ पाडलं. तुम्ही कुणाच्या आल्यात नाही माझ्यात नाही तुम्ही मारा मला काय आणि मागं वळून पाहिलं सूर्यनारायणाचं ते पिवळं म्हणून त्याच्यावर पडलं. ते सोनं पिवळं जमू ते घेतलं हातात त्याच्याकडे पाहिलं म्हणजे अजून असलं तर गाव मारलं. कोकणीचा सुवर्ण पाषाण कोकणीचा सुवर्ण पाषाण लागताची दुःख वय दारून ते कळली आता दुःख लावणी सुख होय. पहिला वाटला त्याला जोगळे मला कोणीतरी मारलाय पण त्याला ते कळलंच कोण आहे. मग काय सुख दुःखाला कारण आपण मनासाठी भक्ती करायची. आपलं मन स्थिर करायचं. मन एकाग्र करायचं. सुखाला कारणही मन दुःखाला कारणही आणि अशी स्थिती आणि बाळाची तत्पूर्वी आणि ती स्थिती आणण्यासाठी आपण एक वेळ भजन करूया. Hare
मग मी असे व्यावहारिक वर्तन जे मी तळहात वधोपत्र ऐकुनी नाही निंदा तुझी काही जेवी का उन्नती जे कोणी न देखे सृष्टी हा प्रपंच सृष्टीचे स्वप्नीचे जायलेले स्वप्नीची या सृष्टीची येण्याची हा गोड सुंदर बोलायला सांगितलं भक्ती मार्ग सोपा हरिपाठ तसं सकाळी काकडा घेऊच्या काकड्याचे पण अभंग तुम्ही एक एक अभंग इतका गोड आहे आणि अर्थ भरते आपले बापूचा ते आमचे पण दादा ते पाटील गोड सुद्धा काकडा करतात आमचे दाजी गेले चांगला पाठवा होता त्यांचा ते ज्ञानी आंधळा म्हणतात अज्ञानी आंधळा म्हणतात आपण समजून घेतलं पाहिजे आणि त्या आंधळ्याकडे आपली कृती आहे आंधळा म्हणजे डोळ्याने आपण आंधळे पण आहे आणि पांगळे पण आहे ज्ञान नाही तो आंधळा वैराग्य नाही तो एक ज्ञानी आंधळा आहे जो बऱ्याच का त्याप्रमाणे आपली वृत्ती झाली पाहिजे सहज मी आंधळा सहज मी आंधळा
देवीच्या तेथे सुखे मी निजलोगा शून्य सारो तिथे. आता जन दिसत नाही ते जनार्दन दिसतो, विश्व दिसत नाही विश्वंभर दिसतो. व्यापिलेला आला आयसी गोडती पुराणे. आता देवच दिसतो, जन दिसत नाही. हो, अशी स्थिती बांधावी आणि स्थिती बांधली तर व्यवहारात कुठल्या प्रकारचा सीन होणार नाही. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे ऐसे झाली या वालोर. 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 तुका
सीन होतो. हा सीन भाग होतो. काहीच काम केलं नाही तरी सीन होतो. लग्नात पडून आल्याचे मुलीचं लग्न असावं. आई बाप काय एवढे काम करत नाही. बाकीचे सगळे दुसऱ्या सगळे असतात. पण लग्न झाले की दुसऱ्या दिवशी मांडव व्हावं लागतं म्हणतात. आपल्याकडे पण नाही. काम करणारे दुसरेच असतात आणि सीन होतो. लय सीन झाला तुम्ही गमत. पण तुकोब करायचं या अभंगाप्रमाणे जर आपण वाचन वाढलं तर सीन होणार नाही. भाग गेला सीन गेला अवघाला असं गोड तुकोब करायचं. या अभंगाप्रमाणे आपल्याला संसारात राहायचे. संसार टाकायचा नाही, संसार सोडायचा नाही, संसार करायचा, परमार्थ करायचं. सुखे करावा संसार वडी न संडा बिंदुवडी वा. हे तुका म्हणे आईचे झाले वाचून करणे तो तुझी वाटत असे. तुका
तो
हरिभक्त परायण मोहन महाराज मस्क्यांचं कीर्तन होऊन आत्ताच 8 ते 10 वेळामध्ये हरिभक्त परायण आपले शेजारी चिंबळीकर हरिभक्त परायण मुरलीधर महाराज भैरवट्यांचं दुसरं असं कीर्तन झालेलं आहे. उद्या काल्याचं कीर्तन होत आहे. काल्याचं कीर्तन हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज कदम म्हणजे छोटे माऊली यांचं उद्या काल्याचं कीर्तन होईल सकाळी 9 ते 11 ह्या वेळेत. तरी सर्वांनी बहुसंख्येने या कीर्तनाचा लाभ घ्यावा असं मी विनंती करतो. काकड आरती होणार आहे उद्या सकाळी काकड दररोज जो काय काकड आरती चाललेली आहे तो काकड आरतीचा कार्यक्रम काल्याचं कीर्तन झाल्यानंतरच आपला सांगता होईल. मग उद्या काकड आरती होणार आहे. उद्या दिंडी मिरवणूक उद्या संध्याकाळी दिंडी मिरवणूक होईल आणि मग त्यावेळेला आपल्या दिंडी मिरवणुकीने आपला सांगता समारंभ होईल. पुढे सांगा. ज्ञानदेव सूचना आहे. सकाळी 9 वाजता भगवत कीर्तन चालू होईल. कोणीही गावी